नमस्कार मित्रांनो, आज अकोले टाइमच्या माध्यमातून जो अकोले तालुक्यामध्ये नवीन प्रश्न येत आहे की अकोले बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, तसेच भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे, अशा मागण्या पुढे येत आहेत। या मागण्यांच्या अनुषंगाने आपण सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंकडून जाणून घेणार आहोत की त्या व्यक्तींना याविषयी काय वाटते आणि यावर काय तोडगा निघेल किंवा नामांतर होऊ शकते का। माझ्या उजव्या बाजूला आहेत भाजपाकडून आलेले संदीपजी दातखेळे आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवी मालुंजकर। तर माझा पहिला प्रश्न संदीपजी तुमच्यासाठी आहे की आता जो नवीन प्रश्न मांडलेला आहे किंवा मुद्दा उपस्थित केलेला आहे, प्रश्न असं म्हणण्यापेक्षा मुद्दा उपस्थित केलेला आहे की भंडारदरा धरणाला राघोजी भांगरेंचं नाव देण्यात यावं आणि अकोले बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं। ही मागणी तुमच्या पक्षातील लोकांकडून करण्यात आली आहे, माजी आमदारांकडून करण्यात आली आहे, तसे लेटरही देण्यात आले पुढे मागणी। तर मग काय बोलाल याविषयी? ही अचानक अशी मागणी पुढे करण्याचं कारण काय? निश्चितच निखिलजी, मला आनंद वाटतो त्यांनी जी आमचे नेते माजी आमदार वैभव यांनी जी सूचना केली आणि कलेक्टर साहेबांना जे लेटर दिलं त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः तमाम अकोलकरांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। याचं कारण असं की ते दोन व्यक्ती आहेत, या दोन व्यक्तींना अतिशय मोलाचं आणि एक महत्त्वपूर्ण काम आपल्या देशासाठी झालेलं आहे। त्याच्यापैकी निवंडे धरणावर बरेचशी तालुके ही ओलाव्याखाली आलेली आहे, परंतु आता या मितीला हे नाव सुचलं गेलं किंवा ते का सुचलं गेलं हे मला माहित नाही, पण निश्चितच वैभव भाऊंच्या कार्यपद्धतीतून त्यांना हे नाव दिवशी वाटलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जे अकोले तालुक्याचं जे बसस्थानक आहे त्या बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं ही जी काही वैभव भाऊंनी भूमिका मांडली, या भूमिकेचं मी अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। आणि का नाही द्यावं, ही चांगले विचार डोक्यामध्ये येणं ही एक त्यांच्या चांगुलपणाचा एक विषय आहे आणि ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली म्हणजे तमाम अकोलेकरांच्या डोक्यातलं मनातलं बोलले असं मी समजेन। आता तुम्ही निळवंडे धरणाचा उल्लेख केला, भंडारदरा धरणाला राघोजी भांगरेंचं नाव देण्यात यावं ही मागणी आहे आणि निळवंडे धरणाला माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांच्या नावावरनं नाव द्यावं अशी मागणी दुसरी आहे। निश्चितच सर, मग एक अभिमान असा वाटतो की जे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आहेत आपल्याला त्यांचा अभिमान पाहिजे, कारण आपला अकोले तालुका जो आहे आदिवासी म्हणून ओळखला जातो आणि या आदिवासी तालुक्यातील असे क्रांतीवीर आपल्या इथं जन्माला येऊन गेले याचा दुसरा अभिमान आपल्याला वाटतो। विशेष म्हणजे आपल्या अकोले तालुक्यातील देवगाव गावचे हे राघोजी भांगरे, परंतु त्यांनी या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी अतिशय परिश्रम घेतले। म्हणजे नाव त्याचं दिलं जातं की ज्यांनी स्वतःसाठी नाही परंतु इतरांसाठी किंवा आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी काहीतरी योगदान दिलंय, म्हणूनच निश्चितच यांचं जे नाव दिलंय याचं कौतुक आहे आणि का नाही द्यावं। दुसरी गोष्ट निळवंडे धरण आहे, निळवंडे धरणाच्या वेळेस पिचड साहेबांचं योगदान हे अतिशय मोठं आहे, कारण 35 ते 40 वर्षापासून पिचड साहेब या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच का नाही त्यांचं नाव दिलं जावं निळवंडे धरणाला असं मला वाटतं। बरोबर, या सगळ्या विषयाकडे तुम्ही सध्या सत्ताधारी आहात, या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघतात? तुमचा या सगळ्या गोष्टींसाठी पाठिंबा आहे, काय मत आहे तुमचं? सध्या तालुक्याची परिस्थिती बघता मला एक कळत नाही, जे विरोधक भाजपकडून ही जी मागणी आलेली की भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे हे नाव द्यावं आणि निळवंडे धरणाला मला वाटतं मधुकर पिचड नाव द्यावं आणि बस स्थानकाला आपल्या अकोले तालुका एसटी बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज नाव द्यावं। मला एक कळत नाहीये, अकोले तालुक्यामध्ये असे भरपूर असे प्रश्न आहेत की समाजाच्या जनतेच्या जिव्हाळ्याचे खूप मोठे प्रश्न आहेत। कोरोनाचा फार भयंकर काळ आहे, कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत अकोले तालुक्यातले, आपण ते पाहिलंय, खरोखर अक्षरशः म्हणजे फार वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे। मला हे कळत नाही म्हणजे या भाजपवाल्यांना हे नाव बदलण्याची म्हणजे बुद्धीच कुठून आली, मुळात हाच प्रश्न माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला येतो।
समजा राघोजी भांगरे नाव द्यायचे, ठीक आहे राघोजी भांगरे, मी म्हणत नाही का काय केलं नाही, काय म्हणजे याबद्दल मला काय बोलायचं नाही. समजा निळवंडे धरण आहे, निळवंडे धरणासाठी मी तर मला आदरणीय आमचं दैवत शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीवरून येऊन, त्यावेळेस मला वाटतं मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांचे पाय निळवंडे धरणाला लागले, निळवंडेच्या त्या जागेवर लागले, तिथं नारळ फुटला गेला, कुदळी मारली गेली, भूमिपूजन झालं आणि एवढं मोठं निळवंडे धरण त्या ठिकाणी झालं. आणि एवढं होऊन सुद्धा आमच्यासारख्याला त्या गोष्टी म्हणजे वाटत नाही का बाबा शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव द्यावं, हे आम्हाला मनापासून वाटतं. पण आज जे प्रश्न आहेत हे प्रश्न गांभीर्याने जर घेतले तर जनतेचे वेगळे प्रश्न, जवळचे प्रश्न फार आहे. आणि जर निळवंडे धरणाला म्हणा किंवा राघोजी भांगरे भंडारदरा नाव दिलं तर पावसाला पाठवायची गरज नाही का? धरण आपोआप भरण का? राघोजी भांगरे जर नाव दिलं नंतर द्यायला पाहिजे. म्हणजे पावसाला पडणार नाही, पडलं तर धरण भरणार आहे का? निळवंडे धरण आहे, निळवंडे धरणाला जर समजा मधुसागर नाव दिलं, पावसाळा जरी नाही पडला तरी ते धरण भरणार आहे का? लोकांचे प्रश्न सुटणार आहे का? परंतु मला असं वाटतं की खूप मोठे प्रश्न, म्हणजे खूप जवळचे जनतेचे प्रश्न आहे, त्याच्याकडे खरोखर लक्ष दिलं पाहिजे. भाजपवाले असू द्या किंवा आमसत्ताधारी असू द्या. आणि एसटी स्टँडचा जो प्रश्न आहे, एसटी स्टँड समोर एवढा घाण कचरा आणि किती दुर्दैव या बस स्टँडचं, किती त्याच्यावर कोणी बोलत नाही. समजा चला ना आपण का इथं साफसफाई केली पाहिजे, इथं या गोष्टी केल्या पाहिजे, इथं बस स्टॉप असं असलं पाहिजे, बस स्टॉपच्या बाजूला, याच्यावर काय नाही, फक्त नावाला एवढं महत्व देऊन तुम्ही काय सांगता? ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केला की तुम्हालाही वाटतं की पवार साहेबांचं नाव त्या निळवंडे धरणाला देण्यात यावं, तसं भाजपवाल्यांनाही वाटतं की माजी मंत्री मधुकर पिचड त्यांचं नाव देण्यात यावं. तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की तुमचा या नामांतराला विरोध आहे की नाहीये, आणि असेल तर कोणतं ठोस कारण आहे का विरोध करावा? विरोध म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की मधुसागर हे नाव निळवंडे धरणाला द्यायचं. मुळात इथं असं आहे की मला आठवत आहे की निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कॅनल निघाले होते, ओपन निघाले होते. मला वाटतं त्या कोल्हार-गोटी रोडला मधुकररावजी पिचड साहेबांनी आंदोलन केलं होतं इंदूर फाट्यावर. त्याचं साक्षीदार मी आहे. तिथं मी दिवसभर उन्हामध्ये आम्ही बसलो होतो. त्यावेळेस मधुकररावजी पिचड साहेब उपश्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर त्यांनी तिथं एक शब्द दिला होता, तो आठवतोय मला, की जर हे डावे आणि उजवे कॅनल जर अंडरग्राऊंड गेले नाही तर ह्या कॅनलमध्ये माझा जीव गेला तरी चालेल, पण मी ते सोडणार नाही. हा शब्द मधुकररावजी पिचड साहेबांनी त्या ठिकाणी दिला होता. 8 दिवसामध्ये काय झालं? मधुसागर तुम्ही नाव देणार आणि शेतकऱ्याच्या उभ्या पिकामध्ये तुम्ही बुलडोजर फिरवले आणि पक्ष बदल केला आणि अक्षरशः एवढं नासाडी डोळ्यात येतात शेतकऱ्यांची पिकं तुम्ही उद्ध्वस्त केली आणि पक्ष बदल करून तुम्ही, आणि मधुसागर नकायसाठी द्यायचं कशासाठी? या चर्चेचा महत्वाचा प्रश्न असा आहे, निळवंडे धरण हा महत्वाचा प्रश्न नसून भंडारदरा धरणाला जे नाव देण्यात येते राघोजी भांगरेंचं आणि अकोले बस स्थानकाला जे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात येते, हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत की ज्या विषयी माजी आमदारांनी काही पत्र पाठवले. याविषयी काय वाटतं तुम्हाला? निश्चितच की तुमच्या पक्षातून एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर त्याविषयी तुम्ही बोलणं रास्त आहे, पण मूळ मुद्दा असा आहे की 2 नामांतराचे 2 मुद्दे आणि त्यावर आपण बोलायला हवं. याच्याबद्दल मी असं बोलेल की समजा भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे हे नाव द्यायचंय. आमदार आमचे तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर किरणजी लांबे साहेब निश्चित याच्यावर 100% निर्णय घेतील. आणि निळवंडे धरणाचं सुद्धा काय नाव द्यायचं काय नाही तर 100% आपले किरणजी लांबे साहेब याच्यावर निर्णय घेतील. म्हणजे साहेबांच्या निर्णयावर तुम्ही अवलंबून आहात. तुमचा वैयक्तिक या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे की तुमचं काहीच मत नाहीये, साहेब बोलतील ते? माझं वैयक्तिक मत असं आहे, नाव चेंज केलं म्हणजे काय आपल्या तालुक्याच्या जनतेचे पेट सुटणार आहे असं काय मला वाटत नाही. तुला नाव जर चेंज केलं तर आपल्या तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे असं काय मला वाटत नाही. पण जो काय निर्णय घ्यायचा आहे ते आमचे लोकप्रतिनिधी 100% घेतील. काय आले असेल राघोजी भांगरे द्यायचं का शरदचंद्रजी पवार साहेब द्यायचं, अकोले बस स्थानकाला नाव द्यावं की नाही, आमचे डॉक्टर किरणजी लांबे साहेब खंबीर निर्णय घेतील. दोन्ही नामांतराच्या दोन्ही प्रश्नांवर तुमचं उत्तर एकच आहे का की जे अकोले तालुक्याचे आमदार जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य आहे? ठीक आहे. तर संदीपजी, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की आता सध्या जे नामांतर करण्यासाठीचे प्रश्न तुमच्या पार्टीकडून किंवा माझ्या आमदारांकडून समोर येत आहेत, मला असं म्हणायचंय की गेल्या काही वर्ष जर बघितली मागं तर जी सत्ता स्थान होती ती सर्व तुमच्याकडे होती. या सगळ्या काळामध्ये या प्रकारचे प्रश्न का पुढे आले नाही? याच परिस्थिती म्हणजे आताच्या काळामध्ये हे प्रश्न का पुढे येत आहे?
यामागची काही ठोस कारणं आहेत का? निश्चित निखिल सर, मला तर असं वाटेल, आज जे काही आता शिवजयंती साजरी झाली त्यानंतर आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जातो, जिल्ह्यामध्ये पाहतो मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात आणि आपल्या कुठेतरी आपल्या तालुक्याला सुद्धा एक इतिहास आहे. राजे इथं येऊन गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या या तालुक्याला, या बसस्थानकाला किंवा निळवंडे धरणाला हे नाव आताच का द्यावं, या असा जर तुमचा प्रश्न असेल तर निश्चितच मी असं सांगेल की वैभव भाऊंच्या कदाचित आता या आम जनतेच्या डोक्यात आता आलं असावं की आपण अकोले बसस्थानकाला छत्रपती महाराजांचं नाव द्यावं किंवा निळवंडे धरणाला राघोजी भांगरेंचं नाव द्यावं. संदीपजी, निळवंडे धरणाला नव्हे, भंडारदरा धरणाला. आणि मला असं म्हणायचंय की आम जनतेच्या मनात हे प्रश्न जर आले असतील असं तुम्ही म्हणताय, तर मला खऱ्या अर्थानं सांगा की अकोले बसस्थानकाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता त्या बसस्थानकाचं नाव जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं नाव त्या बसस्थानकाला द्यावं अशी त्या बसस्थानकाची परिस्थिती आहे का आत्ताच्या स्थितीला, किंवा इथून मागे कधी होती? निश्चित निखिल सर, तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे, परंतु आज अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे. आपण कित्येक वर्ष गेली बघतोय आपल्या तालुक्याचा विकास हा निश्चित झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या बसस्थानकावर आहे. साहजिक वर्ष दीड वर्ष झालेलं आहे. आमचे नेते माननीय वैभव पिचड हे सत्तेत नाहीये आणि गेली पाठीमागची जी 5 वर्ष आहेत तेव्हा सुद्धा ते आमदार होते, परंतु त्यांना पाहिजे तसा निधी हा सरकारकडून मिळत नव्हता आणि त्या कारणास्तव आपणही बघतो की या वर्षी केलेले रस्ते जे असन ते ऊन वारा पाऊस याचा प्रादुर्भाव निश्चितच निसर्गाचा त्या गोष्टीनं होत असतो. ठीक आहे, तालुका आदिवासी जरी असला परंतु इथले रस्ते असतील, इथलं दळणवळण असन, इथल्या भौगोलिक व्यवस्था असतील त्या अतिशय सुंदर पद्धतीने झालेल्या आहे आणि का नाही नाव द्यावं असं काय आहे? आपल्या अकोले तालुक्याचं जे बसस्थानक आहे त्या बसस्थानकाला तुम्ही काय असा विरोध करता की त्याला छत्रपतींचं नाव नाही देऊ? विरोध करण्याचा प्रश्न नाहीये इथे, विरोध करण्याचा प्रश्न नाहीये. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, मला हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय. अकोले बस स्थानकाची सध्याची जी परिस्थिती आहे ती छत्रपतींचं नाव द्यावं अशी आहे किंवा नाही? हो किंवा नाही? परिस्थिती नक्कीच त्या पद्धतीचं अकोले बस स्थानक तिथे असणारी स्वच्छता, तिथे जे गैरप्रकार होतात हे सर्व तुम्हाला माहित आहे, तरीही त्या बस स्थानकाला ती नाव देण्यात यावं का, की त्यात सुधारणा करायला हवी? निश्चित तुम्ही म्हणताय आज तिथं गैरप्रकार होत आहे, हो किंवा नाही? आता हे जे गैरप्रकार तुमच्याच मुद्द्याला धरून बघतो, गैरप्रकार होत आहे तर कोणाच्या काळामध्ये होऊ राहिले? कोणाच्या काळामध्ये होतात हा प्रश्न नाही, तुमचा प्रश्न आहे. आता तिथं गैरप्रकार होऊ राहिले पण आद्य स्थितीला सद्यस्थितीला आमदार वैभव पिचड नाही, आमदार वैभव पिचड, माजी आमदार वैभव पिचड असणे किंवा नसणे हा प्रश्न नाहीये. अकोले बस स्थानक ही अशी मध्यवर्तीय जागा आहे की जिथे अनेक महाविद्यालयीन युवक युवतींचं जाणं येणं असतं. अनेक खेड्यातली लोक, शहरातली लोक त्या ठिकाणाचा वापर करत असतात. त्या ठिकाणी ज्या प्रकारचे कृत्य होतात ते ह्याच 1.5 वर्षात होत आहेत किंवा इथून मागे कधी झालेच नाही, अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाहीये. मुद्दा एकच आहे की ते बस स्थानक त्या लायक आहे का? पण निश्चितच ना, बस स्थानक लायक नाही म्हणजे ठीक आहे, बस स्थानक लायक आहे तर गेल्या मागील वर्षांचा जर अंदाज घेतला आपण तर इतके वर्ष ही मागणी पुढे का आली नाही? ही कल्पना आता वैभवच्या कल्पनेतून साकार होते असं मी म्हणेन. भंडारदरा धरणाचा जर इतिहास बघितला, ज्या प्रकारे तुम्ही म्हटले की वैभव भाऊंच्या म्हणजे माजी आमदार जे आहेत त्यांच्या कल्पकतेतून ही मागणी पुढे आलेली आहे. जर भंडारदरा धरणाचं जर आपण बघितलं तर भंडारदरा धरण हे काय आज निर्माण झालंय, निळवंडे धरणासारखा त्याचा काही इतिहास आहे आत्ताचा असंही काय नाही. ते ब्रिटिश काळापासून आहे. तर मग तेव्हापासून तर आतापर्यंत ह्या सगळ्या कल्पना किंवा आदरणीय म्हणजे जे राघोजी भांगरे आहेत त्यांचं गाव अकोले तालुक्यामध्ये आहे, त्या गावामध्ये सध्या काय विकास आहे किंवा त्या गावामध्ये काय उपाययोजना केल्या, राघोजी भांगरेंचं स्मारक केलंय मोठं किंवा काय केलंय, अचानकपणे भंडारदरा धरणालाच ते नाव द्यावं असं का? निश्चितच वैभवांची कल्पनेतून त्यांनी हे पुढे आणलंय, परंतु मला या विषयावर थोडंसं बोलायचंय. माझे मित्र सहकारी रवीजी बोलले
की या भाजपवाल्यांनी आत्ताच मुद्दा धरला, निश्चित तुमच्याच मुद्द्याला धरून बोलतो मी. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे हे कोणत्या पक्षाचे नव्हते. हे न काँग्रेसचे, न बीजेपीचे, न राष्ट्रवादीचे, न शिवसेने. आपण पक्षाचा विचार करूनच विचार करूया. परंतु त्यांच्या मुद्द्याला, तुमच्या प्रश्नालाच मी उत्तर देतोय. कारण ते आदिवासी समाजाचे एक चांगले खोद करून, म्हणजे ज्याला आपण आद्य क्रांतीवीर म्हणतो, आणि आदिवासी समाजासाठी एक वेगळं नाव त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्यांची कल्पना, त्यांचं जे कार्य महान आहे, असं वैभव आमच्या कल्पनेतून पुढे आलं. म्हणून वैभव आमच्या कल्पनेतून हे नाव. मला असं म्हणायचंय की या ज्या कल्पना आहे हे अचानक साक्षात्कार होतो अशी कोणतीही गोष्ट नाहीये. मला असं म्हणायचंय की इथून मागे भंडारा धरण अकोले तालुक्यामध्ये राघोजी भांगरेंचंही गाव आहे. भंडारा धरण या आधी या सगळ्या कल्पना का सुचल्या नाही? असं अचानकपणे निळवंडे धरणालाही हे नाव द्या, भंडारा धरणालाही हे नाव द्या, अकोले बस स्थानकालाही हे नाव द्या. म्हणजे अकोले तालुक्यातले मूलभूत प्रश्न सगळे सुटलेले आहेत का? बरं, मला तुमच्याकडून असं उत्तर अपेक्षित आहे की हे सगळे नावं दिल्यानंतर यातून साध्य काय होईल? काय साध्य करण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे? तर साध्य म्हणण्यापेक्षा ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली समाजासाठी, आणि ज्यांचं नाव पूर्ण भारत देशामध्ये कोरलं गेलं, भारत स्वतंत्र झाला तर त्याच्यातून ते त्यामाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या वडिलांनी या क्रांतिकारी याच्यामध्ये कामे केलेली आहेत. आणि ह्या पिरियडला, या आत्ताच्या वस्तुस्थितीला त्यांचं नाव आपल्या तालुक्यातील आहे, त्याचं एक मोठेपण आहे. आणि त्यांचं नाव त्या विल्सन डॅम, जे भंडारा धरणाला नाव दिलेले आपण, तर त्याच्याऐवजी राघोजी भांगरेंचं नाव द्यावं, ही कल्पना ही फार मोठी संकल्पना आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि ते का नाही नाव देऊ, याला विरोध का होतोय, जनतेतून एवढा विरोध का होतोय? जनतेतून विरोध एवढा का होतोय हे तुम्ही मांडलं. मी म्हणतच नाहीये की जनतेतून विरोध होतोय किंवा जनता समर्थन करते. माझ्या मते तर जनतेचे सर्वसामान्य जे प्रश्न आहेत ते या नामांतराच्या मुद्द्याला, नामांतराचा मुद्दा ह्या सगळ्या मूलभूत प्रश्नांमध्ये जनतेच्या येतच नाही. ही सगळी चर्चा यासाठी की यातून साध्य काय होणार आहे. आणि भंडारा धरण जे सगळ्या राज्यामध्ये, देशामध्ये जे ग्लोबली सगळ्यांच्या नजरेत आहे की अकोले तालुक्यातला सगळा जो पर्यटन असणारा भाग आहे किंवा ते सौंदर्य आहे, सर्वांना ग्लोबली भंडारा हे नाव ज्ञात आहे, विल्सन डॅम हे नाव ज्ञात आहे. मग हे सगळा ग्लोबली विचार किंवा राघोजी भांगरेंचं नाव द्यावं यालाही विरोध नाही, पण तेवढं ग्लोबली ते पोहोचेल का? निश्चितच का नाही पोहोचणार. त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. ते विल्सन डॅम नाव जरी दिलं तरी पण त्या विल्सन डॅमला भंडारा धरण म्हणून आपण सगळे संबोधतो. ठीक आहे, नाव दिलं, ग्लोबली विचार होईल, सर्व होईल, परंतु या सगळं नाव दिल्यानंतर काय उपाययोजना असतील की त्या राघोजी भांगरे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे विचार सर्वांमध्ये जावे, यासाठी ग्राउंड प्लॅनिंग काय आहे तुमचे? की फक्त नाव देणं ही एकच संकल्पना आहे? या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची म्हणजे तुमच्याकडून मागणी आलेली नाहीये किंवा बस स्थानकाचं सुशोभीकरण आधी करूयात त्यानंतर आपण हे करूयात असं काही नाही? नक्की काय? ठीक आहे, संकल्पना मांडली आणि आपले जिल्हाधिकाऱ्यांकडे सध्या वैभवांनी पत्र दिलेलं आहे. ज्यावेळेस याच्यावर चर्चा होईल आणि ज्यावेळेस नाव कुठंतरी याच्या पाठीमागचा जो काही आलेख आहे किंवा ज्याला आपण प्लॅन म्हणतो तो कुठंतरी वैभवांनी केला असेल का, जेणेकरून आपण हे नाव जर देत असेल तर त्याच्याबरोबर त्याचं सुशोभीकरण आतापर्यंत झालेलंच आहे. निळवंडे धरणातून जे काय पाणी अडवण्याचं काम झालं आणि त्या धरणामुळे रंधापावची निर्मिती झाली, रंधापावमुळे पर्यटक वाढले गेले. हे राघोजी भांगरे यांचं नाव दिल्यानंतर याच्यातून काय मोठा परिणाम होईल असं काही नाही, परंतु एक मोठ्या क्रांतिकारी तालुक्यातला आपल्या का जेणेकरून आपल्या अकोला तालुक्यातून जवळच गाव असलेलं ते राघोजी भांगरे यांचं नाव आपल्या देशापर्यंत जाईल, याच्या पाठीमागची खरी भूमिका ही आहे असं मला वाटतं. जे ग्राउंड प्लॅनिंग आहे, तुम्ही जसा उल्लेख केला की जे माझे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात असते, म्हणजे हे सर्व नामकरण झाल्यानंतर या सगळ्या चर्चा घडणार आहेत किंवा या सगळे प्लॅनिंग होणार आहेत किंवा कार्यकर्त्यांना समजणार आहेत? नाही, याच्याबद्दल तर मला काही माहिती नाही, कारण इथं 2 दिवसापूर्वीच हा अध्यादेश म्हणजे हे जे लेटर आहे हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. याच्यानंतर जो काही निर्णय होईल ते सहमताने आणि पूर्ण तालुक्याच्या निर्णयातून होतील असं मला वाटतं. निश्चितच. याआधी पट्टा किल्ला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी काही निधी देण्यात आला होता. या सर्वांचं काय झालं? म्हणजे
याविषयी काही कल्पना आपल्याला? पट्टा किल्ल्यावर चांगल्या पद्धतीचे काम मार्गी लागलेले आहेत. म्हणजे जे साधं जाण्यासाठी जे रेग्युलर पद्धतीने आपण पहिल्यांदा जात होतो आणि तिथली जे शिवशोभकिरण जे आहे ते मागच्या टायमाला वैभव भाऊंनी चांगल्या पद्धतीने केलंय. मला वाटतं 2 वर्षापूर्वी 2 ते 3 वर्षापूर्वी आपण तिथं यात्रा भरवलेली होती 19 फेब्रुवारी रोजी. त्यानंतर तो दरवर्षाप्रमाणे तिथं ती यात्रा आता भरली जाते आणि त्या पद्धतीने तिथल्या पट्टा किल्ल्याचं कामाचं जे काही नाव आहे ते पुढं चाललेलं आहे. तिथल्या आदिवासी समाजाला कुठंतरी रोजगार मिळाला पाहिजे, तिथं पर्यटक आले पाहिजे, आपल्या तालुक्यामध्ये जे काही हे किल्ले आहेत याचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी वैभव भाऊ प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी काम केलेलं पण आहे. आता गेले 1.5 वर्ष झाले वैभव आमदार नाही आहेत, पण तालुक्याचे जे आमदार आहे कदाचित त्यांनी पट्टा किल्ल्याबद्दल काय केलंय नाही केलंय याच्याबद्दल काय मला माहिती. निश्चितच जी तुमची ढोबळमानाने जी उत्तर होती, निश्चितच मी एकूणच निधी किती मिळाला होता, त्यावर काय काम झाले याविषयीची उत्तर मला अपेक्षित होती. पण ठीक आहे, यावरही आपण चालवून घेऊया. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या चर्चेतून? सध्या सत्ताधारी तुम्ही आहात, तुमच्या हातात आहे. म्हणजे जर काही कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य नागरिकांनी मागणी लावून धरली तर जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पाठपुराव्याने नाव लेण्याचा प्रश्न वगैरे सुटू शकतो. काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात मुद्दाच असा आहे की राघोजी भांगरे विषयी सुद्धा चांगलं आहे. म्हणजे त्या माणसाविषयी किंवा त्या देवी शक्तीविषयी म्हणजे आमचा काय म्हणजे बोलण्याचं काय हेतू असं नाही की देऊ नये असं. पण सध्या म्हणजे तो अकोले तालुका जन्म जो केला आहे याच्यामध्ये जास्त मोठं श्रेय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार म्हणजे खास श्रेय त्यांचं आहे. मग असं आम्हाला सुचलं नाही की ह्या लोकांनी एवढा जन्मे तालुका केला आहे, यांचं नाव म्हणजे द्यायला पाहिजे. पण आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या विचाराशी बांधील आहे, जनतेच्या प्रश्नावर बांधील आहे. म्हणून आज भाजपचे नेते म्हणा किंवा भाजपचे कार्यकर्ते सुस्त आहेत त्यांना आज तालुक्यामध्ये दुसरा काही पर्याय दिसत नाहीये. जनतेचे काय प्रश्न आहे, दुसरा मार्ग काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि वेगळ्या मार्गाने लोकांचं मन त्या ठिकाणी हे करायची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. हो, आणि 100% ते करतायत. परंतु जनतेचे जेव्हाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे हे लोक हात घालत नाही. त्यासाठी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कमरित्या काम या तालुक्यात करतोय आणि तीच त्यांना थोडंसं ते कळून चुकलं की काय म्हणून हा विषय कुठे दुसऱ्या मार्गाने न्यायचा आणि काहीतरी नावाची चर्चा या तालुक्यामध्ये वेगळ्या दिशेने न्यायची असं हे काम चालल्यासारखं मला दिसतंय. निश्चितच आपण या सगळ्या चर्चासत्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडून आपापली मतं जाणून घेतलेली आहेत. निखिल सर, माझे मित्र रवींद्र मालुसकर चांगलं काम करत आहेत. म्हणजे मला अभिमान आहे त्यांचा की ते रुंबडी गावचे सरपंच आहेत. परंतु ते बोलता बोलता म्हणून गेले का त्यांना काही सुचत नाहीये सध्या आणि त्यांचे काही कामं नाही आहेत. परंतु मी रवीजींना सांगू इच्छितो, अहो जो स्टँडिंग आमदार असतो, पण स्टँडिंग आमदार ज्यावेळेस पडतो तर त्यावेळेस ते कुठंतरी कोणत्याच ठिकाणी कोणतेच विधायक कामं करते नाही असं तुम्ही राज्यामध्ये बघता. स्टँडिंग आमदार ज्यावेळेस पडला जातो तर त्यावेळेस त्याच्याकडे न सत्ता असते न त्याच्याकडे हुकुमशाही असते. परंतु आज जर तुम्ही पाहायला गेलं, वैभव भाऊ जर कोणत्या तालुक्यामध्ये म्हणजे अकोले तालुक्यामध्ये कोणत्या तरी गावामध्ये गेले, असे कित्येक तरुण मला त्यांच्या पाठीमागे फिरतात. कित्येक मला त्याच्याच मुद्द्यावर बोलायचंय. मला झाला एवढ्या मोठ्या मतदानी 1,13,414 मतदान डॉक्टर किरणजी लांबटे साहेबांना पडलं. निश्चित तुम्ही सांगताय की एखाद्या गावात पराभव का झाला? 40 वर्षाचे तुम्हाला सुचलं नाही. 40 वर्ष सत्तेमध्ये असताना तुम्हाला ज्या काही गोष्टी सुचल्या नाही त्या गोष्टी तुम्हाला आता 1.5 वर्ष सुचायला लागल्या का? तुमच्याकडे दुसरे प्रश्नच नाहीये. नाही, निश्चित तुम्ही काहीतरी वेगळा काहीतरी विषय भरकटायचा, लोकांनी जेवायचे प्रश्न बाजूला. तुमच्या मताशी मी सहमत आहे. सहमत आहे. म्हणूनच आम जनतेने कौल दिलाय. म्हणूनच आमदार किरण लांबटे हे निवडून आले. याच्यात नॉट डाऊट. पण जनतेलाही कळून चुकलंय. नाही, जनतेने तुम्हाला पण संधी दिली. आपली जी चर्चा आहे ती नामांतर या विषयाशी निगडीत आहे. या बाकीच्या सगळ्या प्रश्नांवर आपण पुन्हा एकदा भेटूयात. मला तुम्हाला एक जाता जाता असं विचारायचं आहे की सामान्य नागरिकांमधून एक अशा प्रकारचा सूर येतोय
की अकोले बस स्थानकामध्ये न कधी कोणती बस वेळेवर लागते, ना तिथे व्यवस्थित सुविधा दिली जाते, तिथे न बसण्याची व्यवस्था. आजही तुम्ही जर अकोले बस स्थानकात बघितलं तर तिथे बसण्यालायक कोणतीही व्यवस्था नाहीये. बसण्याची सगळी व्यवस्था आहे पण त्यावर बसावं अशी तिथं परिस्थिती नाहीये, म्हणजेच अस्वच्छता. या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. तर सामान्य जनतेतून तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, सामान्य जनतेतून असा सूर येतोय की बाबा आधी ते बस स्थानक, आजी असो, माजी असो, खासदार असो, कुणीही असो, त्यांनी आधी त्या बस स्थानकाचं सुशोभीकरण करावं, त्या बस व्यवस्थित वेळेवर लागतील याचं नियोजन करावं. त्यानंतर छत्रपतींचं नाव द्या, आमदारांचं द्या, माजी आमदारांचं द्या, खासदारांचं द्या, कोणाचंही द्या, आम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणायची नाही. या सगळ्या प्रकारचा सूर सामान्य नागरिकांमधून येतोय. पण होतंय काय की हे सगळं सामान्य नागरिकांकडून किंवा काही लोकांकडून बोललं गेल्यानंतर भाजपाकडून असं उत्तर येतंय किंवा असं बोललं जातं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करताय. तर ही मागणी तशी नाहीये की आधी ती गोष्ट किंवा ती वास्तू त्या लायक असावी. यावर काय बोलाल तुम्ही, या मागणीविषयी काय? आणि नगरपंचायत वास्तूच्या बाबत तर नाव घ्यायला कोणती जागाच नाही, कारण व्यवसाय व्यापाऱ्यांसाठी एवढी मोठी ठक्कर कॉम्प्लेक्स अद्यावत उभारला गेलाय. आणि बसस्थानक जे आहे निखिलजी, अतिशय सुंदर पद्धतीने त्याचे सुशोभीकरण चालू होतं, बसण्याची चांगली छान व्यवस्था होती, अतिशय सुंदर पद्धतीने तिथं नियोजन आयोजन होतं. परंतु गेली 1.5 वर्ष तिथं काय कचरा झाला, कानून झाला, हे काय आम्ही काय सांगू. नगरपंचायत कोणाच्या ताब्यात आहे? 1.5 वर्षामध्ये नगरपंचायत कोणाच्या ताब्यात आहे? नगरपंचायत कोणाच्या ताब्यात आहे? हे काम कोणी करायला पाहिजे होतं? तुम्ही बोट आमच्याकडे करताय. मला माझा प्रश्न असा आहे, माफ करा तुमच्या असल्यामुळे मलाही हसू येते, माफ करा संदीपजी, चर्चेला एकच हास्याचा रंग चढलाय. मला असं म्हणायचंय की नगरपंचायत कोणाच्या ताब्यात आहे किंवा तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय, तुमच्या या मताला अकोले तालुक्यातील किती लोक पाठिंबा देतील की अकोले बस स्थानक हे व्यवस्थित आहे, आलबेल आहे सगळं. आणि हा प्रश्न अजिबातही नाहीये की 1.5 वर्षामध्ये अकोले बस स्थानकाची स्थिती ढासळली आणि आधी ते तसं नव्हतं. अकोले बस स्थानकाचे प्रश्न हे कधीच सुटलेले नाहीये. माझा म्हणजे हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आजी आमदारांना आहे, माजी आमदारांना आहे की बाबा ते एकदाच तुम्ही दुरुस्त करा, मग काही नाव द्या. करणार ते दुरुस्ती आम्ही करणार. एक आमचे लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर किरणजी लांबटे साहेब अद्यावत म्हणजे चांगला असं बस स्टॉप त्या ठिकाणी आम्ही करणार. आणि त्याला काय नाव द्यायचं त्यावेळेस अद्यावत झाल्यानंतर मग ते डॉक्टर आमचे किरणजी लांबटे. मला आता असं वाटतं तुम्ही आता आश्वासन वगैरे काही देऊ नका. आश्वासन नाही, आश्वासन नाही, आम्ही करतो मग नंतर बोलतो, आम्ही आश्वासन देत नाही. निश्चितच आपण या ठिकाणी चर्चेला विराम देऊयात. एकूणच आपण या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून बघितलंय की सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांची भंडारा धरणाला राघोजी भांगरेंचं नाव देण्यात यावं, अकोले बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, या सगळ्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची आपण मतं जाणून घेतली. सर्वसामान्य जे नागरिक असतील त्यांच्यामधून जे काही प्रश्न समोर येत आहेत किंवा त्या व्यक्तींकडून जे बोलणं येते तेही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय, चर्चा झालीय. तर आपण पुन्हा एकदा या सगळ्या प्रश्नांविषयी, एका नवीन प्रश्नाविषयी किंवा एका नवीन मुद्द्याविषयी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा अकोले टाइमच्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.